praise the Lord Almighty for giving me and my husband chance to come here to your beautiful church. मी प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो की त्यानं आम्हाला ही सुवर्ण संधी या सुंदर अशा उपासना घरामध्ये येण्याची उपलब्ध करून दिली आहे. I want to especially thank Shamkant. So don't say that why I am calling his name directly. आणि I तुम्ही असं have म्हणाल every की right to call मी- him Shamkant. Yes. मी श्यामकांतचं नाव घेऊन त्याला मी आभार मानत आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी त्याला श्यामकांत का म्हणत आहे. Well, first let me congratulate him, his wife Premila, and I ask that the Lord will bless them with still many more years of happy married life. आणि मी श्यामकांत आणि प्रमिला या उभयतांना ते शुभेच्छा देऊन परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहेत की या विवाहाच्या दिनाचं शुभेच्छा देतच आहोत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर असं करो की त्यांना अनेक जे विवाहाच्या वाढदिवसाचे प्रसंग पाहायला परमेश्वर त्यांचं सहाय्य करो. I am very proud to tell you that I and my husband completed 50 years married life 2 years ago. Amen, amen. आणि मला सांगायला आनंद वाटतो असे त्या म्हणत आहेत मॅडम. आज उभयता आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि परमेश्वराच्या कृपेनं ते आनंदाने आणि अभिमानानं सांगत आहेत की देवाच्या कृपेनं गेले 2 वर्षापूर्वी लास्ट 2 years बॅक 2 वर्षापूर्वीच त्यांनी विवाहाची 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत. Thank you. You know why I am saying this? Because I and he passed 50 years only with his help. आणि मला हा सांगायला आनंद का वाटत आहे माहीत आहे का? केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेनं आज आम्ही उभयता ही 50 वर्ष विवाहाची पवित्र बंधनं आम्ही पवित्र बंधनामध्ये आहोत आणि पूर्ण करू शकलो ही त्याची कृपा आहे. Same way I wish for Shamkant and Pramila to have not only 50 years but even more than that. आणि तशाच प्रकारच्या शुभेच्छा आम्हा उभयतांसाठी ते देत आहेत की जसं त्या उभयतांनी विवाहाची 50 वर्ष पूर्ण केली तसंच परमेश्वर आम्हा उभयतांना देखील विवाहाची 50 वर्ष पूर्ण करायला प्रभू सहाय्य करो. I also join Amen. you all in also thanking God for 2 beautiful, wonderful children God has given Shamkant and Pramila. मी परमेश्वराचा उपकार दोन्ही लेकरांबद्दलही करतो की आम्हा उभयतांना परमेश्वरानं जे 2 लेकरं दिलेले आहेत सियोन सैनिक यांच्याबद्दलही ते प्रभूला धन्यवाद देत आहेत आणि परमेश्वराची स्तुती असो. Because today what I am going to tell you involves a family. So I have to talk about the children also. आणि आज मी जो काही शुभ संदेश तुम्हाला शास्त्रातून देणार आहे तो एका कुटुंबाविषयीचा आहे आणि त्यामुळे मुलांबाबत मी तुम्हाला बोलणं हे गरजेचं आहे. So can we have the scripture reading? येस, आपण एक अध्याय वाचूया. Genesis chapter 2 आणि उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय आणि 4 ते 18 पर्यंत आपण वचन मी आपणासाठी वाचतो. पवित्र शास्त्रातून जुना करार उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय 4 पासून 18 पर्यंत. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली म्हणजे परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी केली. त्या काळचा उत्पत्तीक्रम हा होय. शेतातले कोणतेही उद्भिद अद्यापी पृथ्वीवर नव्हते. शेतातली कोणतीही वनस्पती अद्यापी उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडिला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र जमिनीवरून धुके वर जात असे व त्याने भूमीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस येदेनात बाग लावली आणि तीत आपण घडलेला मनुष्य ठेविला. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व स्वादिष्ट फळ देणारी अशी सर्व जातीची झाडे, बागेतल्या मध्यभागी जीवन वृक्ष आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगविली. बागेला पाणी देण्यासाठी येदेनात एक नदी उगम पावली. तिथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 प्रचंड नद्या झाल्या. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशाला वेढते. या देशात सोने सापडते. या देशाचे सोने उत्तम असून येथे मोते व गोमेद ही सापडतात. दुसरीचे नाव गिहोन. संपूर्ण कुश देशास वेढणारी ती हीच नदी.
तिसरीचे नाव हितकेल, अश्शूरच्या पूर्वेस वाहते ती हीच. चौथीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखणी करण्यास ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येतेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरी नाही, तर त्याला अनुरूप सहकारी मी निर्माण करेन. We will concentrate on the last verses. देवाचं जे उत्पत्ती 2:18 मध्ये जे शेवटचं वचन आहे त्यावर आपण विशेष काळजीपूर्वक लक्ष देऊया. आपसात कुणीही बोलू नका. It is indeed very interesting that in the Old Testament begins with marriage. आणि खरोखर ही गोष्ट खूप चांगली, अद्भुत आणि आनंदाची आहे की जुना करार हा एक विवाहानं सुरुवात त्याची झालेली आहे. And the first miracle also in the New Testament was done by Jesus at a wedding. आणि नव्या करारामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्तानं केलेला जो चमत्कार आहे, जो पाण्याचा द्राक्षारस, तो देखील एका विवाहाच्या प्रसंगीच घडलेला आहे. So we see that in the New Testament, आणि आम्हाला ठाऊक आहे नव्या करारामध्ये that it starts with a wedding also. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी जीवनाची सुरुवात किंवा झालेला चमत्कार किंवा नव्या कराराची सुरुवात देखील एका विवाहानं सुरू झालेली आहे. This only shows how important marriage is in God's eyes. आणि प्रियजनांनो, उत्पत्तीचा पुस्तकाची सुरुवात विवाहानं, नव्या करारामध्ये जी कानाईतील लग्न ही पण विवाहाची सुरुवात. आणि यातून परमेश्वर आम्हाला काय दाखवत आहे तर विवाह किती महत्वाचा आहे. And how the devil must have hated it, because in the Bible, as soon as God united man and wife together, the devil came immediately. प्रियजनांनो, याकडे विशेष लक्ष द्या की जरी विवाह हा देवाच्या दृष्टीने एक महत्वाची, अद्भुत, चांगली गोष्ट आहे, परंतु विवाहाच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतं लगेच सैतानानं या दोघांना विभक्त करण्यासाठी जे काही कुयुक्त्या केलेली आहेत. Therefore today the theme of my message is, आणि म्हणून आजचा हा जो संदेश आहे त्याचं संदेशाचं नाव हे आहे, build your home with wisdom. आणि त्या संदेशाचं नाव असं आहे की तुम्ही आपलं कुटुंब सुज्ञतेनं उभं करा. Build your home with wisdom. तुम्ही आपली कुटुंबे सुज्ञतेनं उभी करा. Let me remind you that आज मला तुम्हाला एक आठवण करून देऊ द्या. because Adam and Eve sinned, they lost their connection with God. प्रियजनांनो, आम्हाला पाहायला मिळतं आदाम आणि हवा यांनी पाप केल्यामुळं परमेश्वराबरोबर असणारं त्यांचं जे नातं होतं ते त्यांनी गमावून बसलेलं आहेत. So first point under this build your home with wisdom is, आणि म्हणून पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे या संदेशातला की आपलं घर आपण एक सुज्ञतेनं उभं करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला मुद्दा हा आहे, do not lose relationship with God. की प्रियजनानो, कुटुंबानो, पती पत्नीनो, तुम्ही परमेश्वराबरोबर असणारं तुमचं जे नातेसंबंध आहेत ते हरवून बसू नका. When Adam and Eve lost the connection with God, they even lost connection with each other. प्रियजनानो, आदाम आणि हवा या उभयतांनी जेव्हा परमेश्वराबरोबरचे नातेसंबंध त्यांचे दुभागले, विभक्त झाले, त्यावेळेला फक्त देवाबरोबरचे नातेसंबंध नाही तर एकमेकाबरोबर असणारं जे वैवाहिक नातेसंबंध होते ते देखील या ठिकाणी विभागलेले आम्हाला पाहायला मिळतात. So first Eve, when we see Eve, she lost her relationship with God, and you know that happened because she ate the forbidden fruit. आणि जर हवेचा विचार केला तर प्रथम हवा जिनं पहिल्यांदा हे पाप केलं आणि देवाची आज्ञा मोडून ते फळ खाऊ नको म्हणून सांगितलं होतं, ते सैतानाचं ऐकून खाल्लं आणि त्यामुळे तिनं नातं गमावून बसली. Her disobedience made आणि her तिचं connection get cut. आज्ञाभंगाचं पाप यामुळं परमेश्वराबरोबर असणाऱ्याचं नातेसंबंध ती हरवून बसलेली आहे. Little while, few seconds before Adam could be involved, first Eve broke connection with God. प्रियजनांनो, एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. हवेनं आज्ञा मोडल्यामुळं
परमेश्वराबरोबरचे नातेसंबंध तिचे तुटले गेले आणि काही सेकंदानंतर आम्हाला पाहायला मिळतं आदामानं तीच गोष्ट केलेली आहे आणि त्याचे संबंध तुटलेले आहेत. Till Eve could say to her husband something, till that time Adam had relationship with God. हवेनं हे पाप आज्ञाभंगाचं करून नातं गमावण्या अगोदर आदामाचं नातं ती वाचवू शकली असते. But when Eve disobeyed, she tempts her husband. परंतु प्रिय बहिणीनो बंधून हे देखील आज्ञाभंगाचं पाप करायला She obeyed the devil, and therefore she put her husband also in this breaking the connection. खरं तर या स्त्रीनं हव्वेनं पहिल्यांदा सैतानाचं ऐकून देवाची आज्ञा मोडली आणि नातेसंबंध तुटले गेले आणि त्यानंतर तिनं तीच गोष्ट सैतानाचं ऐकून नवऱ्याला देखील ती अशी करायला तिनं भाग पडलं की ज्यामुळे त्यानं देखील देवावरचं नातं तो गमावून बसलेला आहे. Okay, we can see it other way also. आपण दुसऱ्या पद्धतीने देखील असा विचार करू शकतो. A man loses his relationship with God, and then he can tempt his wife also to sin. आणि आपण असंही म्हणू शकतो की पुरुषानं अशा प्रकारचं आज्ञाभंग केलं, पाप केलं आज्ञाभंगाचं आणि देवावरचं नातं त्यानं तो गमावून बसला, तुटलं गेलेलं आहे. आणि तशाच प्रकारे स्त्रीनं देखील देवाबरोबरचं नातेसंबंध ती तोडून बसली आणि हरवून बसली. But what I want you to see is that Eve lost her relationship with God first, and then she led her husband to sin. पण प्रिय बहिणीनो भावानो ही गोष्ट लक्षात घ्या, प्रथम हव्वेनं आज्ञाभंगाचं पाप केलं आणि तिच्या या कृत्यामुळं परमेश्वराबरोबरचं तिचं नातं तुटलेलं आहे आणि तिनं आपल्या नवऱ्याला देखील असंच पाप आज्ञाभंगाचं करायला भाग पाडलेला आहे. And Adam obeyed his wife and also lost his relationship with God. आणि या पुरुषानं आदामानं देखील आपल्या पत्नीचं ऐकलं आणि तेच दुष्कृत्य आज्ञाभंगाचं पाप या पुरुषानं आदामानं केलं आपल्या पत्नीचं ऐकून आणि त्यानं नाते And if you remember the story, आणि जर तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल, he starts blaming her. आणि तो आपल्या पत्नीला दोष देऊ लागलेला आहे. Instead of saying I ate it and taking responsibility for his sin, he begins to blame his wife. आणि आम्हाला पाहायला मिळतं त्या घटनेमध्ये काय झालं. आदाम ती गोष्ट पाप चूक कबूल करून स्वीकारून तो करत नाही, तर तो त्या आपल्या पत्नीला काय करताय दोष देत आहे की हिनं मला आज्ञा मोडायला फळ खायला भाग पाडलं. There are some wonderful lessons we can learn from the book of Genesis, and especially chapter 3 of husband-wife relationship. प्रियजनांनो, या घटनेतून आज परमेश्वराच्या पवित्र शास्त्रातून उत्पत्तीच्या या घटनेतून आम्हाला एक पती पत्नी एक म्हणून एक कुटुंब म्हणून आम्हाला या गोष्टी बोध म्हणून शिकायला फार उपयोगी आहेत. You may have conflict in the home, and in so many people's marriages it's happening even today, but till they rectify themselves, the relationship connection with God is broken. प्रियजनांनो, विवाह चांगली गोष्ट आहे, कुटुंब चांगली गोष्ट आहे, परंतु जोपर्यंत आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आमचं नातं देवाशी जडलेलं आहे तोपर्यंत ठीक आहे. परंतु जर आम्ही आज्ञाभंग करू आणि तर आपलं वैवाहिक नातं हे देवाची आज्ञा मोडल्यामुळं आम्ही देवाची नातं तुटलं जातं आणि वैवाहिक जीवन देखील उद्ध्वस्त होतं. But you know something, between these two people, even one person will uphold the relationship, it is beneficial. प्रियजनांनो, या घटनेमध्ये एक महत्त्वाची प्रमुख गोष्ट लक्षात घ्या. त्या दोघांमध्ये एका व्यक्तीनं जर आपलं नातं देवाशी व्यवस्थित राखून ठेवलं असतं तर त्यामुळे ते देवाबरोबरचं नातेसंबंध टिकले असते. But don't be happy and say, let one go how he wants, I will go to God. परंतु प्रियजनांनो, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये असं म्हणून चालत नाही की त्याचं काय होतंय ते होऊ दे, तिचं काय होतंय ते होऊ दे, असं नाही आहे. Suppose the wife falls into the pit or into a hole. प्रियजनांनो, आज जर आपली पत्नी एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे खड्ड्यात पडली किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी जर पडली, the husband also will jump inside. काय मग पत्नी खड्ड्यात पडली मग नवऱ्याने पण त्या खड्ड्यात उडी मारायची का? It doesn't happen. In fact, the husband will search for something
to bring his wife out. प्रियजनानो, पण त्यापेक्षा ही गोष्ट चांगली आहे आणि योग्य आहे की जर आपली पत्नी खड्ड्यात पडलेली आहे चुकीच्या दुष्कृत्यामुळे, तर त्या पुरुषाची, त्या नवऱ्याची जबाबदारी आहे की आपण त्या खड्ड्यात पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी सभोवताली काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे, तिला बाहेर काढण्याचा. So the husband will depend on the word of God to strengthen his wife, and she also, when he falls, she will depend on the word of God to save him, and like that they will again develop their connection or relationship with God. पती पत्नीनं कुटुंबानं सुज्ञ कुटुंबाची बांधणी करत असताना हा विचार, हे वचन आपल्या जीवनाला फार बोधमय असं आहे. आपली पत्नी जर चुकीच्या गोष्टीमुळे खड्ड्यात पडलेली आहे, तर पुरुषांनो, आम्ही पण खड्ड्यात न पडता तिला खड्ड्यातून बाहेर काढणं म्हणजे देवाच्या वचनातून तिला बोध करणं, प्रार्थना करणं, सद्बोध करणं, तेव्हा ती त्यातून बाहेर पडेल. ही आपली जबाबदारी आहे. आणि जेव्हा आपला पुरुष पतन पाहून एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे खड्ड्यात पडतो, तेव्हा प्रत्येक स्त्रीची, पत्नीची जबाबदारी ही आहे की त्याच्यासाठी वचन सांगून प्रार्थना करून त्याला खड्ड्यातून बाहेर काढणं. तेव्हा पुन्हा एक आपण पडलेलं, पतन पावलेलं कुटुंब परमेश्वराशी पुन्हा जोडलं जातं. Two people can accomplish more than one person. माझ्या प्रियानो, एकापेक्षा दोघं बरी आहेत. So don't stand near the pit, but get involved to take out your partner out from the problem. पुरुषानो, स्त्रियानो, खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीकडे बघत बसू नका. पुरुष पडला असेल, नवरा पडला असेल किंवा पत्नी पडली असेल, खड्ड्याच्या जवळ थांबून वाट पाहू नका. जी पडलेली आहे, जो पडलेला आहे, त्याला त्या खड्ड्यातून तात्काळ बाहेर आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. It would have been so nice if Adam and Eve had to do that to each other. त्या आदाम आणि हवेच्या जीवनामध्ये देखील किती चांगलं झालं असतं, दोघांपैकी एकानं त्या पतनातून त्यांना बाहेर काढण्याचा असतं, त्यांनी एकानं तरी प्रयत्न केला असता तर. You know that Eve was talking to the devil. तुम्हाला ठाऊक आहे का, ज्या वेळेला ही हवा सैतानाशी, सर्पाशी बोलत होती, That time Adam should have stopped her. त्यावेळेला त्या पुरुषाची, आदामाची जबाबदारी होती आपल्या पत्नीला सैतानाशी बोलत असताना थांबवणं, ही त्याची जबाबदारी होती. He should have said, "Listen, my dear Eve, come. Forget it. Come away. Let's come away." त्या पुरुष आदामानं आपल्या पत्नी, स्त्री हवाला म्हणायला पाहिजे होतं, कृपा करून हे संभाषण, संवाद थांबव आणि इथून चल, बाजूलाच चल, असं म्हणणं त्याची जबाबदारी होती. Husband and wife, you must see sense in the things that are taking place around you. प्रिय मंडळीतील बंधू आणि बहिणींनो, सैतान जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे पतन करण्यास, खड्ड्यात पाडण्यास आणि देवाच्या प्रीतीपासून विभक्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो, तेव्हा तुम्ही सावध राहा की आपला पार्टनर पडणार नाही, याची काळजी घ्या. Take care, because काळजी घ्या. this can happen in your home too. आज तुम्ही लक्षात घ्या, ही घटना तुमच्या कुटुंबात देखील अशी घडू शकते. Suddenly you will discover something dangerous is happening, something bad is happening, some conversations are taking place which are not good. The devil is coming in. प्रिय बंधू आणि बहिणीनो, पती पत्नीनो, कुटुंबानो, सुज्ञ कुटुंब उभा करत असताना आपण ही गोष्ट ध्यानात घेऊया की अचानक आपल्या कुटुंबामध्ये एखादी काहीतरी डेंजर गोष्ट घडते की आपलं कुणाबरोबर तर चुकीचं संभाषण एकमेकाचं चालू असतं आणि मग सैतान आम्हाला पाडण्यासाठी, पतन करण्यासाठी टपलेला असतो. हे दुर्लक्षित करू नका. At least one of them must come to the senses and say, "Let me not add more fuel to the fire." पती किंवा पत्नीमध्ये जेव्हा काही वादविवाद होतात किंवा काही समस्या उत्पन्न होतात, ऍटलिस्ट दोघातल्या एकानं तर विचार करायला पाहिजे की एक भडकलेला आहे, दुसरं शांत व्हायला पाहिजे. Let me आणि pour, त्यापेक्षा आम्ही त्याच्यामध्ये आगीत आणि तेल टाकण्याचा स्त्रीनं किंवा पुरुषानं प्रयत्न करू नये. let me put water instead of oil. तेल टाकण्यापेक्षा त्या ठिकाणी पाणी टाकून ते आग घरातली, आपल्या वैवाहिक जीवनातली वादविवादामुळे निर्माण झालेली कशी विझवता येईल, यासाठी दोघातल्या एकानं प्रयत्न नक्की केला पाहिजे. But my dear, this cannot happen on your own strength. You need the Holy Spirit to be able to
work this out. पण प्रिय बंधू आणि बहिणीनो, पती पत्नीनं, कुटुंबानं ही गोष्ट जेव्हा अशी भडकते, एखादी कुटुंबामध्ये समस्या निर्माण होते, तेव्हा आपल्या ताकदीनं ज्ञानानं काही होत नाही. त्यासाठी आम्हाला देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. If God has given us a partner, the purpose is that together we can make a stronger home and a life for God that we could not do by ourselves but with Him. प्रियजनानो, आपल्या विवाहाची सुरुवातच करत असताना जर ख्रिस्ती विश्वासणारा आपल्याला जोडीदार मिळाला असेल तर नक्की आपण एक विश्वासानं आणि देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून आमचं वैवाहिक जीवन टिकवून ठेवू शकतो. If you read Genesis chapter 1, you know that every day God said, if you read it, everything He created, He said, it is good, it is good, it is good. प्रियजनानो, पवित्र शास्त्रात पहिल्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वर देवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली, आकाशातील चंद्रतारे, सूर्य असतील किंवा भूतलावरील सृष्टी असेल, जलतर झरे असतील, तेव्हा प्रत्येक दिवशी परमेश्वराने वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आणि प्रत्येक ठिकाणी परमेश्वर बोललेला आहे, हे चांगले आहे, हे चांगलं आहे. Throughout those 6 days He said, it is good, it is good, it is good. पूर्ण 6 दिवस परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक दिवशी परमेश्वर म्हणत होता, ही गोष्ट चांगली आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. 6 दिवस परमेश्वरानं जी सृष्टी निर्माण केली किंवा सृष्टीवर जे काही निर्माण केलं ते परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं होतं. And suddenly after 6 days He says, it is not good. आणि एके दिवशी असं झालं, जी घटना घडली त्यानंतर मात्र परमेश्वर म्हणाला, हे चांगलं नाही आहे. All of a sudden He says that, and the reason is that that's the time He made Adam. आणि प्रियजनांनो, 6 दिवस परमेश्वर आनंदी होता, खुश होता, चांगलं बनवल्याचा आनंदाने अभिमान असेल. परंतु ज्या वेळेला आदामाला बनवलं तेव्हा मात्र परमेश्वर म्हणतो, हे चांगलं नाहीये. He didn't mean to say that Adam is not good. He wants to say that alone Adam is not good. आदामाला बनवलेलं तर परमेश्वर म्हणाला की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. त्या घटनेमध्ये परमेश्वर आदाम एकटा असणं, आदाम चांगला नाही असं म्हटलं नाही, परंतु आदाम एकटा असावा हे चांगलं नाही, हिथं मात्र एकदाच परमेश्वर म्हटलेलं आहे. On that 6th day, towards the later part, He made Adam. आणि 6 दिवस ज्या परमेश्वराने सृष्टी चांगली बनवली, चांगले म्हणाला, परंतु सरते शेवटी जेव्हा मनुष्य बनवला तेव्हा मात्र परमेश्वर म्हणतो, मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. Then He created Eve and brought her to Adam, and that was the last when He said, it is very good, not just good but very good. प्रियजनांनो, जो परमेश्वर सर्व सृष्टी निर्माण करताना प्रत्येक दिवशी म्हणाला होता, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. पहिला दिवस जे बनवलं चांगलं, दुसरा 6 दिवस जे बनवलं चांगलं आहे. आदामाला आपल्या प्रतिरूपाचं, स्वरूपाचं बनवल्यानंतर जो परमेश्वर म्हणाला होता मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, म्हणून परमेश्वरानं त्याला त्याच्यासाठी योग्य जोडीदार दिला. आणि मग परमेश्वरानं त्यावेळेला परमेश्वरला एवढा आनंद झाला आणि तो म्हणाला की हे फक्त चांगलं आहे असं नाही, हे खूप खूप चांगलं आहे जेव्हा दोघांना बनवलं. In other words, marriage is supposed to lift things to a higher plane where God is to be adored and glorified. प्रिय पती पत्नीनो, विवाहबद्ध पुरुष आणि स्त्रियांनो, कुटुंबानो, विवाह हा परमेश्वरापासून आहे. मात्र विवाह झाल्यानंतर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वराला आदर देणं, परमेश्वराला उंच करणं हे फार महत्त्वाचं आहे. So many married people over here. In the beginning when you got married, was it easy? प्रियजनांनो, अनेक विवाहित जोडपी मी इथं पाहत आहे. विवाह करण्या अगोदर आणि किंवा विवाहाचं तयारी करताना, विवाह झाल्यानंतर, सुरुवाती विवाह झाल्यानंतर काही साधी गोष्ट असते का विवाह सांभाळणं? It was a difficult time. For some it took 2 years, some 4 years, some 6 years, some 10 years, because you are adjusting with each other. प्रियानो, विवाह झाल्यानंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, अनेक वर्ष काही जोडप्यांना ऍडजस्ट करायला वेळ जातो. When we go to buy something,
जेव्हा आम्ही काहीतरी खरेदी करायला जातो we always ask the shopkeeper how to use it. आणि मग आम्ही त्या शॉपकीपरला नेहमी विचारतो, दुकानदाराला, याचा उपयोग कसा करायचा. When we buy something little bit bigger or difficult, we are given a manual or a booklet. आणि एखाद्या मोठी गोष्ट जेव्हा आम्ही खरेदी करून संसारासाठी कुटुंबासाठी आणतो तेव्हा त्या वस्तू सोबत एखादं मार्गदर्शक पुस्तक किंवा आम्हाला काहीतरी रिमोट दिला जातो. In the same way, आणि अशाच प्रकारे if we go on in our married lives without the manual instruction, आमेन, we will be lost. आणि अशाच प्रकारे जेव्हा आम्ही दुकानदाराकडे मोठी वस्तू खरेदी करतो आणि आपण घरी तिला वापर करण्यासाठी घेऊन येतो तेव्हा दुकानदार आम्हाला एक मार्गदर्शक तत्वाचं पुस्तक असेल किंवा एखादी इलेक्ट्रिक वस्तू असेल ते मार्गदर्शक तत्वाचं पुस्तक आम्हाला तो देतो, जेणेकरून आपण खर्च करून घेतलेल्या त्या वस्तूला योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी ते मार्गदर्शक पुस्तिका आम्हाला उपयोगी पडते. तसंच आमच्या ख्रिस्ती विश्वासू जीवनामध्ये विवाहानंतर आमचं ख्रिस्ती विश्वासू कौटुंबिक जीवन जर टिकवून ठेवायचं असेल तर प्रियजनांनो, ज्या परमेश्वरानं आमचं कुटुंब उभा केलं आहे त्या परमेश्वरानं पवित्र शास्त्र हे मार्गदर्शक तत्व पुस्तिका दिलेली आहे. This is our manufacturer, God's instruction. प्रियजनांनो, हे परमेश्वरानं वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला दिलेलं हे मार्गदर्शक पुस्तिका आहे. We cannot do things on our own if we really want to be victorious. प्रियजनांनो, जर तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये यश मिळवायचं असेल, विजय मिळवायचा असेल, वैवाहिक जीवन जर आशीर्वादानं पुढे जायचं असेल तर आम्ही आमच्या बुद्धिज्ञानानं नाही तर यश पाहिजे असेल तर देवच देतो आणि त्यासाठी पवित्र शास्त्राची आम्हाला गरज आहे. I'll just divert a little. We'll go to culture. आणि थोडंसं आपण संस्कृतीकडे जाऊया. In our Indian Christian families, you find that mostly the husband acts like a king. आणि आमच्या भारतीय ख्रिस्ती समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नवरा हा राजासारखा वागतो. In Western culture, in a wedding, the bride is the most important person. आणि दक्षिणात्य आम्हाला पाहायला मिळतं तिकडं जी नवरी आहे तिचं फार मोल आणि महत्व आहे. If you have witnessed in the Western culture, they give value to the bride. आणि बाकीच्या देशामध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये मात्र जी नवरी आहे वधू तिला फार महत्व दिलं जातं. And in the Eastern culture, that is our culture, आणि आपल्याकडे आपल्या भागामध्ये the man is important. आणि पुरुष जो नवरा वर आहे तो फार महत्वाचा आहे. Especially in the non-Christians, you will see, especially in the north or sometime even in the south, the bridegroom comes on riding on a horse. आणि आम्हाला पाहायला मिळतं अनेक भागामध्ये विवाहाच्या वेळेला नवरे हे राजासारखे घोड्यावरून येतात. And the poor bride is like one meek waiting. आणि ती नवरी not on the horse, down walking. आणि नवरा जो राजा बनून घोड्यावरून येतो काही ठिकाणी भारतीय संस्कृतीत, आणि ती बिचारी गरीब नवरी त्या राजाची नवऱ्याची वाट पाहत असते शांत राहून. But in Christian culture, it's the Lord who is the most important person. परंतु आपल्या भारतीय ख्रिस्ती समाजामध्ये विश्वासणाऱ्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियजनांनो परमेश्वराला स्थान देणं हे फार महत्वाचं आहे. Men and women are equal. पुरुष आणि स्त्री हे समान आहेत हे लक्षात असू द्या. He is the only one who can keep us together. प्रियजनांनो, तो परमेश्वरच आहे जो तुम्हाला आणि मला विवाहानंतर ऐक्यामध्ये आणि एकत्र आम्हाला नेहमी तो ठेवतो. You know, when God made Adam and Eve, that first day, God was with them, the devil was not there. प्रियजनांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या दिवशी परमेश्वराने आदाम आणि हवेला बनवलं त्या दिवशी आदाम आणि हवेबरोबर देव होता, सैतान नव्हता. God said, I'm going to spend time with you. Let us be together and enjoy ourselves together. आणि परमेश्वर त्याला म्हणाला होता, आदाम, हवा, मी तुमच्या सोबत राहील, आपण हा दिवस चांगला साजरा करू, आनंद करू. Devil couldn't come anywhere near. आणि जेव्हा परमेश्वराची सहभागिता उपस्थिती या वैवाहिक जीवनात त्यांच्या जीवनात होती तेव्हा प्रियानो सैतानाची काहीच चालत नव्हतं त्यांच्या जवळ येणं. And then next day they went into the garden and of course
God had to do that because he wanted to test them. So he was not with them. आणि पहिल्या दिवशी देव या उभयतांबरोबर होता, मग सैतानाची काही ताकद चालली नाही तिथं यायला. परंतु दुसऱ्या दिवशी परमेश्वर त्यांना तपासू इच्छित होता. येदेन बागेमध्ये त्यांना दोघांना एकत्र ठेवलं, देव तिथं नव्हता. And that's how Satan entered. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं, जिथं देवाची उपस्थिती नव्हती तिथं सैतानानं प्रवेश या उभयतांच्या जीवनामध्ये केला. Satan knew that I don't have chance here, but let me just wait. आणि सैतान ओळखून होता, लक्ष ठेवून होता की आता मला देव यांच्या बरोबर आहे, मला काही संधी नाही यांना डिस्टर्ब करायला, यांच्या जीवनात का हे करायला. परंतु तो सैतान वाट पाहत होता. He was waiting for them to be alone. आणि तो सैतान त्यांना देवाशिवाय हे जीवन कधी जगतील राहतील असं ते सैतान त्यांची वाट पाहत होता. So आणि म्हणून आपण we have to keep God in our lives. आणि म्हणून पाठीमागं लक्षात घ्या, आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला धरून राहणं फार महत्वाचं आहे. Everything that we do must be with God, not alone. आणि म्हणून वैवाहिक जीवन जगत असणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती बहीण भावानो, पती पत्नीनो, आपण जे काही जीवन जगतो करतो किंवा आपण जे काही करतो ते परमेश्वराला घेऊन करा. परमेश्वराशिवाय आपण काही करू शकत नाही. So that was my first point. In order to build our home with wisdom, please do not lose relationship with God. आणि म्हणून एक चांगल्या कुटुंबाची, सुज्ञ कुटुंबाची उभारणी करत असताना आज परमेश्वराचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे की पहिला मुद्दा हा आहे की सुज्ञ कुटुंब उभा करत असताना आम्ही Do not lose आपण परमेश्वराबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते गमावू नये, ही महत्वाची जबाबदारी आहे. The second point by which you can build your home with God's wisdom is, आणि आपल्या कुटुंबाला आपले सुज्ञ परिवार तयार करण्यासाठी किंवा सुज्ञ कुटुंब आम्ही उभं करत असताना दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे. तो हा आहे की we must have peace and presence of God in our home. आणि आपल्या जीवनामध्ये देवाची शांती आणि उपस्थिती परमेश्वराची असणं फार महत्वाची आहे. In Luke chapter 10, the Lord is telling his disciples when they went out to preach, he said that whichever house you enter, first say, peace be to this house. आणि पवित्र शास्त्रामध्ये लूक कृष्णवर्तमान 10व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जेव्हा शुभवर्तमान सांगायला पाठवलं तर प्रभू येशूने आज्ञा काय दिली, ज्या घरात तुम्ही जाल तिथं शांती जाहीर करा. He said when you enter, in other words, when you enter any home, if that man of the house is a man of peace, then you stay there. काळजीपूर्वक सर्वांनी कान इकडे द्या, डोळे इकडे लावू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय सांगितलं, ज्या घरात तुम्ही जाल त्या घरामध्ये शांती जाहीर करा. आणि त्या घरातली जी व्यक्ती शांतीचा स्वीकार करेल, तुमचा स्वीकार करेल, त्या घरात परमेश्वराची शांती टिकून राहील. But if the man of the house is not a man of peace, then no matter how much you say peace be to this house, peace be to this house, there will not be peace in that house. प्रिय उभयदानो, कुटुंबानो, परमेश्वराचं वचन, देवाचं सेवक आपल्या घरामध्ये घेऊन येतात तेव्हा आमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही जर शांतीचे लोक नाही, परमेश्वराच्या शांतीसाठी आम्ही जर भुकेले ताणलेले नाही, आणि मग आमच्यासाठी कितीही सेवकांनी तुमच्या घराला शांती असो, तुम्हाला शांती असो म्हटलं, पण आम्ही जर शांतीचा स्वीकार करत नाही, आम्ही जर शांतीसाठी ताणलेले भुकेले नाही, आम्ही जर शांतीत राहणारे नाही, तर आमच्या घरात शांती राहणार नाही. You know, when we throw a rubber ball, if it hits a spot, it will come back to us. That way the peace is, if you throw the peace of God on a person who is not having that desire to have peace, it will come back to us. That is why Lord Jesus said, leave that house and go away. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यास सांगितलं, ज्या घरात तुम्ही जाल तिथं शांती जाहीर करा. जर त्या मनुष्याने शांती स्वीकारली तर घरात शांती राहील. प्रियानो, त्या बॉल सारखा आहे, जेव्हा एखादा चेंडू आम्ही मारतो तर तो भिंतीवर आदळतो आणि मग तो कुणी नाही पकडला तर आमच्याकडे तो परत येतो. प्रियानो, तशाच प्रकारे जेव्हा परमेश्वराची शांती जर आम्हाला हवी असेल तर परमेश्वराची शांती आम्ही स्वीकारणारे लोक बनलं पाहिजे.
If it is the other way around and the man who wants peace accepts it, then there will be, the Lord Jesus told his disciples, stay there and give them more and more support so that they will be in peace. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं पुढे जाऊन असं सांगितलं, शिष्याना ज्या घरात जाल तिथे शांती जाहीर करा. आणि जर त्या मनुष्याने, त्या स्त्री पुरुषांनी जर ती शांती स्वीकारली तर परमेश्वराची शांती त्यांच्याबरोबर राहील. एवढंच नाही तर त्या घरामध्ये तुम्ही राहा, जे काही तुम्हाला देतील ते खा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सहवास करा. The responsibility in a home to start peace is the man of the house. प्रियजनांनो, आपण देवाचं सेवक, देवाचं लेकरू, देवाचं मनुष्य म्हणून आपण देवाची शांती स्वीकारणारे बनलं पाहिजे. What it means to be head of the house? प्रियजनांनो, आपण आपल्या घराचं कुटुंब प्रमुख असणं म्हणजे काय आहे? It means that person has to make sure that the devil doesn't get inside. प्रियजनांनो, आज बहिणीनो, बंधूनो, ज्या घरामध्ये तुम्ही आहात त्या घरामध्ये तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून जीवन जगत असाल तर परमेश्वर तुम्हाला शांती द्यायला तयार आहे. पण शास्त्र काय सांगतं, जर तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि जर परमेश्वर तुम्हाला शांती देऊ इच्छितो तर तुम्ही जर शांती तुम्ही मागाल, स्वीकाराल तर प्रभूची शांती तिथं राहील आणि मग ते कुटुंब प्रमुखानं ते शांतीसाठी तयार असलं पाहिजे. The man of the house has to protect his wife and his children from the devil's all nasty doings. प्रियजनांनो, ज्या घरामध्ये तुम्ही राहता, तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून आहात तर त्या कुटुंब प्रमुखाने देवाची शांती टिकून राहण्यासाठी जो सैतान जो आहे, ज्या सैतानाच्या डावपेच, कुयुक्त्या, वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या लेकरांच्यावर, आपल्या कुटुंबावर येणार नाही म्हणून आत्मिकरित्या आम्ही दक्ष राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. And before it's too late, आणि जर आमच्याकडून वेळ जर झाला, we have to pray. आणि मग आपण काय करायला पाहिजे की सैतानानं आमच्यावर आघात करून आपल्या कौटुंबिक जीवनावर, वैवाहिक जीवनावर, आपल्या लेकरांच्यावर, म्हणून आपण कुटुंब प्रमुख या नात्यानं प्रार्थना केली पाहिजे. It's a wonderful power that comes through prayers, and don't be in doubt. When you pray, your home will be in peace. प्रियजनांनो, प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. प्रार्थना करताना अविश्वास धारण करू नका, संशय बाळगू नका, कारण प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर आपल्याला शांती देतो. आणि म्हणून आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये देवाची शांती असण्यासाठी आम्ही प्रार्थनामय जीवन जगणं, त्यावेळेला प्रार्थना करणं ही प्रत्येक वैवाहिक पती पत्नींची जबाबदारी आहे. But what if the man of the house doesn't do that? परंतु काही लोक ते कुटुंब प्रमुख असं का करत नाहीत? In the book of Timothy, Timothy's father had no interest in bringing up Timothy in a godly way. आणि तिमोथेच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं, तिमोथी हा तरुण होता, पण त्याच्या वडिलांना देवाच्या गोष्टी जाणून घेण्यात किंवा तिमोथी प्रभूमध्ये वाढण्यास त्याची काही इच्छा नव्हती. He was a Greek businessman. आणि तो एक ग्रीक व्यापारी होता. But he did not pay attention to the peace of his home. तिमोथेचा बाप व्यापारी होता, परंतु तो आपल्या घराकडे तो दुर्लक्षित असं करत होता. But there's a solution. परंतु त्या ठिकाणी एक पर्याय होता. The mother, Eunice, she decided, जी आई होती युनिस, she decided, I'm going to bring up my son in a godly way. If my husband doesn't take responsibility, then that's just bad, but I will do it. प्रिय बहिणीनो, पती पत्नीनो, हे गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, देव परमेश्वर तुम्हाला शांती देऊन घरामध्ये शांती राहू शकते. मात्र जे कुटुंब प्रमुख देवाची शांती स्वीकारण्यास तयार आहेत त्यांना प्रभूची शांती मिळेल. वडील असाल किंवा माता असाल, तुमची जबाबदारी ही आहे, माया जबाबदारी ही आहे की तुम्ही प्रभूची शांती कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकारा. तिमोथी याचा वडील ग्रीक व्यापारी होता, त्याला काही आत्मिक किंवा देवाच्या आशीर्वादाची तमा नव्हती. मात्र त्याची आई जी होती तिला मात्र आपल्या तिमोथीची काळजी होती आणि तिनं देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं. But in our day-to-day lives, we see that if husband is not able to do the things because of some problem, does the wife sit quietly and say, let it be, it is his job? Please repeat. In our day-to-day life, if husband is unable to do something like providing for his family or he falls sick, does the wife sit and say,
let it be anything. I'm not, प्रियजनांनो, ज्या घरामध्ये पुरुष अशक्त असेल, आजारी असेल किंवा काही अपयशी घडतो, परंतु काय त्याच्या या परिस्थितीमुळे स्त्रियांनी आपल्या लेकरांकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष करून चालेल का? की असू दे, काय घडतंय तसं घडू दे, मी निवांत राहीन. so that's where the next person, husband is the head who is seeing to the peace of the house. That's what the Lord wants all of us to do, but wife has to take the place if there is difficulty. प्रिय बहिणीनो, जर तुमच्या घरामध्ये कुटुंब प्रमुख पुरुष असेल पण त्याच्या काही समस्या असतील, तर तुम्ही स्त्री म्हणून एक कुटुंब प्रमुख ही जबाबदारी प्रभूची शांती प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही देवासाठी उभारलं पाहिजे. Thus this second point, the important thing is to have peace and presence of the Lord through our prayer life. आणि म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा प्रार्थनेच्या जीवनामध्ये एक सुज्ञ कुटुंब उभा करत असताना आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूची शांती आणि परमेश्वराची उपस्थिती असणं फार महत्त्वाची आहे. हा दुसरा मुद्दा आहे. And the third point, in order that wisdom will remain in our house, is follow wisdom and fear the Lord. आणि म्हणून प्रियजनांनो, तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर परमेश्वरानं तुमचं कुटुंब एक सुज्ञ प्रकारचं कुटुंब उभा करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर परमेश्वराची सुज्ञतेकडे लक्ष द्या. एवढेच नव्हे तर परमेश्वराचं भय बाळगायला शिका. It is the biggest requirement for both husband and wife. प्रियजनांनो, आज कुटुंबाची स्थापना परमेश्वराने केलेली आहे, पण कुटुंब सुज्ञ रीतीने उभा राहण्यासाठी पतीची आणि पत्नीची ही फार मोठी जबाबदारी आहे. It takes wisdom to build a home. आणि खरंच बायबल देवाचं वचन सांगतं, ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं, पण सुज्ञपणाने ते टिकवून ठेवता येतं. घर उभं करायला सुज्ञपणा फार महत्वाचा आहे. Understanding and knowledge are okay, but आपण म्हणतो मला समजतं, ज्ञान, नॉलेज आहे, ज्ञान आहे, ठीक आहे. but knowledge is like, furniture and curtains in the house. ज्ञान असणं किंवा माहिती असणं हे घरामध्ये एखादे कर्टन किंवा फर्निचर सारखं आहे. But wisdom is the stronghold that builds the house. परंतु बहीण भावानो, पती पत्नीनो, जर परमेश्वरानं सुज्ञपणानं तुमचं कुटुंब उभा करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर ही फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे काही कुटुंबामध्ये राहता सुज्ञतेनं आपलं वैवाहिक जीवन जगा. परमेश्वराच्या भयामध्ये तुम्ही वैवाहिक जीवन जगा. So if you don't have wisdom, but आणि you म्हणून have तुमच्या lot जीवनामध्ये of, जर परमेश्वराबद्दलचं सुज्ञता नाही but you have lot of knowledge, आणि तुमच्याकडे वाटत असेल मला लय खूप ज्ञान आहे, but it's like a man who has got no house. परंतु अशा त्या मनुष्यासारखा आहे की ज्याला ते घर नसलेल्या माणसासारखं आहे. He put his furniture and all these beds and sofas out in the open. आणि जर तुम्ही म्हणत असाल मला लय मी ज्ञानी आहे, हुशार आहे, परंतु मला जर परमेश्वराचं त्या पुरुष स्त्रीला जर सुज्ञता नाही घर उभा करताना कौटुंबिक जीवनामध्ये, तर लक्षात घ्या, तर त्या मनुष्याचं घर म्हणजे नुसतं फर्निचरनं कर्टननं भरलेलं आहे आणि वरचं छत आणि भिंती काहीच नाही, ओपन घर आहे. So knowledge without wisdom is stupid. आणि म्हणून परमेश्वराच्या सुज्ञानाशिवाय फक्त आम्हाला ज्ञान असणं म्हणजे मूर्खपणा आहे, केवळ मूर्खपणा. A lot of people have knowledge. अनेक लोकांना ज्ञान आहे. Satan has a lot of knowledge. परंतु लक्षात घ्या, सैतान खूप शहाणा आहे, त्याला तर लय ज्ञान आहे. He is more knowledgeable than you and me. तुमच्या आणि माझ्यापेक्षा सैतान लय ज्ञानानं भरलेला आहे. If you ask Satan to give a lecture on principles of godly marriage, आणि तिथं तुम्ही सैतानाला म्हणाला की देवाच्या दृष्टीनं लग्नाची मूल्ये काय आहेत मला शिकव, he can give it any time. लग्न टिकून राहण्यासाठी मूल्ये काय आहेत महत्वाची, तर सैतान देखील तुम्हाला शिकवेल. Because he's heard so many sermons and he knows so much of scripture. आणि सैतानाला पण पुष्कळ अध्याय आणि पुष्कळ चॅप्टर्स माहित आहेत बायबल मधले. But he has knowledge but lacks wisdom. पण प्रिय पती पत्नीनं, कुटुंबानं, आज परमेश्वराचा संदेश तुम्हाकडे येत आहे. एक सुज्ञ कुटुंब म्हणून परमेश्वर तुम्हाला उभा करत असताना
प्रियजनानं फक्त ज्ञान असणं, समजूतदारपणा असणं हे महत्वाचं नाही, तर परमेश्वराबद्दलचं सुज्ञान, पवित्र शास्त्रामध्ये असणारं परमेश्वराचं सुज्ञान आमच्या कुटुंबाला उभा करण्यासाठी स्त्री पुरुषाला गरजेचं आहे. In the book of Proverbs, chapter 8 and other chapters, everything is about wisdom. प्रिय बहीण भावानो, पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायापासून तुम्ही पुढे वाचन करा. त्यामध्ये खरंच एक कशा प्रकारचं सुज्ञ कुटुंब असतं किंवा आपण सुज्ञ समंजस कुटुंबानं कशी उभारणी करायची याचं तुम्हाला ज्ञान नीतिसूत्र 8 आणि अनेक पुढच्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल. How can I gain this wisdom? How can I acquire this wisdom? मग तुमचा प्रश्न असेल की परमेश्वरा मला कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी, परमेश्वरा आमचं कुटुंब एक सुज्ञपणाने टिकण्यासाठी मी काय करू त्यासाठी? By learning to fear God. प्रिय पत्नीनो सुज्ञपणाने जर कुटुंब टिकायचं असेल तर तुम्ही दोघांनी सुद्धा परमेश्वराचं भय बाळगायला शिका. And what is the fear of the Lord? आणि परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे काय आहे? Proverbs 8 verse 13 says, आणि नीतिसूत्र 8:13 मध्ये लिहिलेलं आहे, the fear of the Lord is to hate evil. आणि परमेश्वराचं भय म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणं आहे. You must want to hate everything that is contrary to Christ's nature. प्रिय बहिणीनो बंधूनो, तुमचं सुज्ञतेनं परमेश्वर कुटुंब उभा करू इच्छित आहे. आणि जर परमेश्वरानं तुम्हाला जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सुज्ञ कुटुंब उभा करायचं असेल तर ज्या गोष्टी परमेश्वर आवडत नाहीयेत, ज्या दुष्ट वाईट गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळा. So brothers and sisters, बंधू how आणि will you बहिणीनो, build your home? तुम्ही तुमचं कुटुंब कसं उभा करणार आहात? With wisdom. परमेश्वराच्या सुज्ञतेनं, How will you acquire wisdom? आणि मग ते परमेश्वराचं सुज्ञान समंजसपणा कसा तुम्ही प्राप्त करून घेणार आहात? Yes, first step, the fear of the Lord. आणि म्हणून पहिली पायरी ही आहे, काळजीपूर्वक कान देऊन ऐका, की परमेश्वराचं भय धरणं. Which is to hate evil. आणि परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय आहे? दुष्कर्मांचा द्वेष करणं आहे. Anything against that is completely evil. आणि जर तुम्ही एवढ्या गोष्टी सांगून ऐकून पण तुम्ही म्हणता तुम्ही जर परमेश्वराचं भय धरत नाही, तुम्ही जर दुष्कर्म आणि दुष्ट गोष्टींचा जर तुम्ही त्याग करत नाही, त्यापासून अलिप्त राहत नाही, तर लक्षात घ्या तुमचं हे वागणं दुष्ट आहे. Now don't forget you are having children in your home. विसर पडू देऊ नका. पती पत्नीनं तुमच्या घरामध्ये तुम्हाला परमेश्वर मुलं पण दिलेली आहे. Growing up children. आणि वाढणारी मुलं आहेत. And those children also require to know this wisdom and this fear of God. माता पितानो, जी मुलं तुमची वाढत आहेत बुद्धीनं ज्ञानानं, त्या मुलांना देखील परमेश्वराच्या भयामध्ये वाढवा. परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे दुष्कर्मापासून त्यांना अलिप्त ठेवा. परमेश्वराच्या सुज्ञतेनं तुमची मुलं तुमच्या घरामध्ये वाढणं फार महत्वाचे आहे. But opposite of wisdom, there is something else that we should look. परमेश्वराचं हा सुज्ञता आम्ही शिकत असताना या सुज्ञतेच्या विरोधात एक गोष्ट आहे. ती काय आहे? Fools. मूर्खपणा. In the book of Proverbs you can read also about the fools. आणि नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजानं वर्णिल्याप्रमाणे तुम्ही तिथे देखील वाचू शकता, अभ्यासू शकता की मूर्खपणा काय आहे. One quality of the fool is they are very hasty, very quick in putting their words forward. आणि मूर्खपणाचं पहिलं लक्षण काय आहे? तर काही लोकांना लगेच बोलायची सवय असते. उतावळीने बोलतो आपण, लगेच शब्दामध्ये बोलतो. उतावळेपणा, बोलण्याची घाई हा मूर्खपणाचा एक भाग आहे. He is always going on talking things and causing more problems in his marriage. काही लोकांना आपल्या घरामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये बोलायला घाई करायला लय आवडतं. उतावळेपणाने शब्द लगेच बोलायचं. Think of your own life. Look at your own life. Look back and see how many times you have spoken things just like that without waiting, without pausing. प्रिय बहिणीनो बंधूनो, आज तुमच्या घरामध्ये बरेचदा प्रॉब्लेम्स त्यामुळेच निर्माण होतात की तुमचं हे वागणं, उतावळीनं विचार न करता शब्द बोलायचा, बोलण्याची घाई करायची, शब्द बोलायचे, हा मूर्खपणा आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही स्वतःचं मनन करा की तुम्ही किती शहाणे आहात का मूर्ख आहात. So much can be accomplished, so much can be saved.
प्रियजनांनो, आम्हाला बरंच काही पूर्ण करायचं आहे, पण बरंच काही वाचवायचं पण आहे. So let your home be a home where you build it with relationship with God, not losing your relationship with God. आणि म्हणून आज आपण परमेश्वरामध्ये एक निर्णय घेऊया की तुमचा परिवार, तुमचा आणि माझा परिवार परमेश्वराबरोबर एक नातेसंबंध, सुज्ञतेचं, भयाचं, दुष्कर्मापासून दूर राहण्याचं नातेसंबंध दृढ राहून सुज्ञ कुटुंब तयार करण्याचा निर्णय घेऊया. परमेश्वराची नातेसंबंध तोडण्याचा निर्णय घेऊ नका. Second, that try to make your home with God's help a place of peace and the presence of God in your home. आणि आज परमेश्वर आम्हाला ही दुसरी महत्वाची गोष्ट दाखवलेली आहे परमेश्वरानं की आपल्या तुमच्या घराला परमेश्वराच्या शांतीनं, परमेश्वराच्या उपस्थितीनं तुमच्या घराला सुज्ञतेमध्ये वाढू द्या. And third, आणि तिसरी grow महत्वाची in गोष्ट, wisdom and fear of the Lord. प्रियजनांनो, माता पितानो, पती पत्नीनो, सुज्ञतेनं आपलं कुटुंब उभा करत असताना परमेश्वराच्या भयामध्ये वाढणं, दुष्कर्मापासून दूर राहणं, दुष्कर्माचा द्वेष करणं, या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. So let us turn to the Lord and ask for all these things, because when today, my dear friends, the situation of the world is so bad because the foundation in the family is not good. प्रियजनांनो, आज आम्ही जेव्हा सभोवताल पाहतो, या जगामध्ये आम्ही पाहतो परिस्थिती फार भयानक वाईट आहे. ज्या घराचा पाया सुज्ञतेनं नाही आहे, ज्या घरामध्ये परमेश्वराचं भय नाही आहे, जे पती पत्नी दुष्कर्माचा द्वेष करत नाहीत, परमेश्वराचं सुज्ञान घेत नाहीत, त्यांची परिस्थिती फार नाजूक आहे. पण आज हा संदेश परमेश्वराचा तुम्हाकडे आलेला आहे. तुम्ही पुन्हा ऐकवा, विचार करा, याच्यावर मनन करा, परीक्षण करा. आज आम्ही कशा प्रकारे आपलं कुटुंब उभा करत आहोत. That way we can influence the world. We, husband, wife, children, we can influence our other relatives, our neighbors, our friends, everybody. You don't have to go and make a big bhashan. Your attitude and your ways, your manners, everything will show that you are a person who is in God. प्रियजनांनो, जर तुम्हाला सुज्ञपणानं एक कुटुंब उभा करण्यासाठी परमेश्वरानं पाचारण केलेलं आहे, आणि परमेश्वराची इच्छा हीच आहे की तुमचं आणि माझा परिवार एक सुज्ञतेमध्ये वाढायला पाहिजे, एक सुज्ञतेचं कुटुंब, शहाणपणाचं कुटुंब असायला पाहिजे. त्यासाठी आम्हाला मोठमोठी भाषणं देण्याची किंवा इतरांना आम्हाला जाऊन मोठमोठ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. जग आणि इतर लोक तुमच्या वागणुकीकडे बघत असतात, तुम्हा दोघांच्या चारित्र्याकडे बघत असतात की आज तुम्ही आणि मी वैवाहिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये देवाशी जे नातेसंबंध आमचे आहेत, आमची साक्ष इतरांसाठी काय आहे. नक्की आजच्या संदेशाद्वारे प्रियजनांना आम्हाला एक संधी आहे की आम्ही आमच्या मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी परमेश्वरानं उभा केलेलं एक सुज्ञतेचा परिवार, अशा प्रकारचं एक मॉडेल कुटुंब आपण बनण्याचा नक्की प्रयत्न करूया. There is a verse here right in your church. As for me and my family, we will serve the Lord. आपल्या पवित्र स्थानी परमेश्वराने किती चांगलं एक वचन या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. When I was building my house, जेव्हा मी माझं घर उभा करत होते, I also put the same words over there. माझ्या घरामध्ये देखील हेच परमेश्वराचं वचन मी त्या ठिकाणी ठेवलं. But didn't expect wonders from my family members, but I was always in prayer, because when I am claiming that promise, yes, we will all serve the Lord. आमेन, आमेन. प्रियजनांनो, हिल्ला मॅडमनी आपल्या घरामध्ये परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी ठेवलं. त्या वचनाकडे ते प्रार्थना करत असत की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. त्यांनी इतरांना मजबूर केलं नाही, परंतु त्यांची प्रार्थना होती की परमेश्वर या वचनाप्रमाणे मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करेल. आम्ही जेव्हा तशा प्रकारे करतो प्रार्थना, तेव्हा परमेश्वर आपल्या कुटुंबाकडून सेवा करून घेतो. Ultimately, I will give example of your pastor. मी ते म्हणत आहे तुमचे पास्टरांचं मी एक उदाहरण म्हणून देऊ इच्छितो. This was a very, very
naughty, mischievous, and I don't think there was God in his life. आणि ते माझ्याबद्दल खूप चांगलं बोलत आहेत. आणि ते म्हणत आहेत की मी त्यांच्या स्टुडंट्स म्हणून जेव्हा मी त्या नर्सिंग कॉलेजला प्रिन्सिपॉल होते आणि मी त्या ठिकाणी शिकत असताना मी खूप खट्याळ मुलगा होतो, खोडकर होतो आणि त्यांनी माझ्यामध्ये देव कधी कार्य करेल किंवा देव पण माझ्यात दिसेल अशी कधी त्यांनी आशा किंवा अपेक्षा बाळगली नव्हती. No, I was not principal, but I was his teacher. Yeah. So what I want to say is, we used to one thing very nice in our mission hospital and in our college of nursing. We used to give too much emphasis on the word of God in the mission hospital. मिरज मध्ये असणाऱ्या मिशन हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर विल्यम गॉनलेस हॉस्पिटलमध्ये परमेश्वराच्या वचनाला फार महत्त्व दिलं जायचं आणि देवाच्या वचनाची तिथे सेवा व्हायची. And one thing, एक गोष्ट आहे, we know that we have planted the seed and God will do the rest. परंतु आमचा विश्वास होता की झाड आम्ही लावतो, पाणी घालतो, पण परमेश्वर त्याला वाढवेल. So that is what I saw in Shamkant's life. Later on, when I came to know that he is pastor, I got shocked. आणि म्हणून श्यामकांतच्या जीवनामध्ये हीच घटना घडली. जरी तो खोडकर होता, परंतु परमेश्वरानं माझ्या जीवनामध्ये ते म्हणत आहेत की त्यानंतर देवबापानं माझ्या जीवनामध्ये बदल घडवला आणि मी देवाचा सेवक बनलो आणि त्यांना आश्चर्य वाटलं आणि आनंदी झालो. And just few minutes for my own testimony. I was a Roman Catholic. आणि स्वतः मॅडम रोमन कॅथलिक मधून होत्या. I came to the Lord when I came for nursing at Wanderers Hospital. आणि ते मधून होत्या, परंतु मिरज मध्ये मिशन हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर त्या प्रभू मध्ये आल्या. So I want to say to you, आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, you just pray. तुम्ही फक्त प्रार्थना करत राहा. And you just follow. That's all. पवित्र शास्त्राचं अनुकरण करा. This manual manual of instructions will always give you victory. आणि हे पवित्र शास्त्र तुमच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनाला तुम्हाला नेहमी यशच देत राहणार, विजयच देणार आहे. Once again, I want to thank Shamkant and his family and all of you for having been so kind to invite me and my husband and to have little patience but listening to what I have to say through the Lord. आणि पुन्हा एकवा पास्टर श्यामकांत आणि उभयतांचं ते आभार मानितो म्हणत आहेत आणि आमचं ते आभार मानत आहेत. आणि त्याचबरोबर सीएन मिनिस्ट्रीमधील तुम्ही सर्व बंधू बहिणींनी स्तब्धतेनं शांतपणानं परमेश्वराचं वचन तुम्ही ऐकून घेतलात. त्यांना इथं येण्याची परमेश्वरानं आणि तुमच्या प्रार्थनेने संधी मिळाली म्हणून त्या तुम्हाला आभार मानत आहेत. मॅडम मी म्हणत आहेत मी तुमचं आभार मानितो. Thank you very much once again and God bless all of you. तुमच्या सर्वांचं मी आभार मानिते आणि परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. थँक्यू मॅडम.